दादागिरी खपून घेणार नाही। बीडमधील राख आणि वाळू गँगसारख्या सर्वांना सुतासारखं सरळ करणार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा। आई वडील चुलत्याच्या कृपेनं माझं बरं चाललंय। हार टोपी शालपेक्षा फक्त प्रेमाचा नमस्कार करा। कुणाच्या पाया पडू नका। आजचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे नाहीत। अजित पवारांचं बीडमध्ये वक्तव्य। अजितदादांनी काकांना फक्त आशीर्वादापुरतच मर्यादित ठेवलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना टोला। मी एक राजपत्रित अधिकारी। सुरेश धसांनी केलेल्या आरोपांवर आयुक्तांची परवानगी घेऊनच बोलेन। सुरेश धसांनी आरोप केलेले कृषी अधिकारी किरण जाधव यांची TV9 मराठीला प्रतिक्रिया। बहुचर्चित वक्फ सुधारणा विधेयक अखेर लोकसभेत सादर। विधेयकाद्वारे वक्फ बोर्डाच्या मालमत्ता कायदेशीर कक्षेत आणण्याचा प्रस्ताव। संसदेत चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार वादविवाद। हा फक्त संपत्तीच्या नियोजनाचा विषय। रेल्वे आणि लष्कराची जागा देशाची जागा असते, मग वक्फची जागा खासगी असू शकत नाही। केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचं सभागृहात म्हणणं। रिजिजूंच्या भाषणावेळी विरोधकांचा गोंधळ। ठाकरेंच्या शिवसेनेला हिंदूंची ॲलर्जी। बिगर मुस्लिम व्यक्तीची बोर्डावर सदस्य नको या मागणीनंतर खासदार श्रीकांत शिंदेंची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका। वक्फ बोर्डाच्या संपत्तीवर लाडक्या उद्योगपतींनी कब्जा मिळवण्यासाठी प्रयोजन। विधेयकाला RSSचा देखील पूर्ण पाठिंबा नाही। संजय राऊतांचा आरोप। बीड कारागृहात 2 गटात हाणामारी, मात्र एकाच गटाची दुसऱ्या कारागृहात रवानगी। मग वाल्मिक कराड आणि इतर आरोपी जेल प्रशासनाचे जावई आहेत का? आमदार सुरेश धस संतापले। कैद्यांना VIP ट्रीटमेंट मिळत असल्याचा देखील आरोप। मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये आज गारपिटीची शक्यता। तर काल मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पाऊस। अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान।